Students, good morning everybody. 4.5 A book review. पुस्तक परीक्षण. जॉर्ज सिक्रेट की टू द युनिव्हर्स. म्हणजे या संपूर्ण युनिव्हर्सचे, विश्वाचे, या ब्रह्मांडाचे गुपित उकलणारी जॉर्जची गुरुकिल्ली. की म्हणजे चावी एक प्रकारे. अशी एक गोष्ट की ज्यामुळे तो संपूर्ण विश्वाचं रहस्य काय आहे तो उलगडू शकतो. तर फर्स्ट पॅराग्राफ. जॉर्ज डॅड इज ॲन ॲरडंट एन्व्हायरमेंटलिस्ट. In fact, both his parents are convinced that modern inventions of science and technology have caused a lot of damage on the earth. They are committed to the cause of saving the planet. They use a bicycle instead of a car. There is a ban on TV and computers in their house. They don't buy things like bread and biscuits. They eat only vegetarian and home cooked food. They even use candles to light the house to avoid using electricity. Poor George has to suffer a lot of jeering and ridicule from his friends because of all this. In this first paragraph, we have to understand a boy, the name of George. जॉर्जचे वडील एक उत्साही एन्व्हायरमेंटलिस्ट होते, म्हणजे पर्यावरणवादी होते. त्याचे आई आणि बाबा, बोथ हिज पॅरेंट्स, दोघेही, या दोघांनाही खात्री पटलेली होती की या पृथ्वीचं, या आपल्या प्लॅनेटचं जे सगळं नुकसान होत आहे ते या आधुनिक सायन्समुळे आणि टेक्नॉलॉजीमुळे होत आहे. म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळेच या पृथ्वीचं नुकसान होत आहे ही त्यांची अगदी खात्री पटलेली होती. आणि म्हणून त्यांनी ठरवलं की या पृथ्वीला आपण वाचवायचं. मग ते प्रयत्न करू लागले स्वतःहून की आपण स्वतः काय करू शकतो यासाठी. तर कार वापरण्याऐवजी ते सायकलचा उपयोग करू लागले आणि घरामध्ये TV बंद, कम्प्युटर बंद, जणू त्याच्यावर बॅन आणलेला होता त्यांनी, म्हणजे बंदी होती घरामध्ये. इव्हन ते बाहेरून ब्रेड आणि बिस्किट्स कधीच विकत आणत नव्हते. ते काय खायचे मग? ते शुद्ध शाकाहारी होते, व्हेजिटेरियन. आणि घरीच बनवलेलं, तयार केलेलं, शिजवलेलं अन्न ते खायचे. बाहेरचं काहीही खात नव्हते. इव्हन ते काय करायचे की इलेक्ट्रिसिटी टाळण्यासाठी आणि मग घरात उजेड तर पाहिजे तर कॅन्डल्स वापरायचे, मेणबत्त्या वापरायचे, पण इलेक्ट्रिसिटी नाही वापरायचे. आणि या सर्व गोष्टींमुळे पुअर जॉर्ज, बिचारा हा जॉर्ज जो होता त्यांचा मुलगा, त्याला खूप एक प्रकारे मित्रांकडून वगैरे टिंगलटवाळकी किंवा त्याचा उपहास करायचे, रिडिक्यूल करायचे त्याला. हा बघणं कसा, याच्याकडे असं, याच्याकडे तसं. तर अशा प्रकारे त्याला चिडवायचे आणि ह्या सगळ्यांना त्याला सामोरे जावं लागायचं. सेकंड पॅराग्राफ. ॲक्च्युली जॉर्ज डझंट थिंक दॅट आयदर द TV or the computer is a bad thing. He has tried to tell his parents that it's possible to save the earth using the computers and the internet. But no, in their house there can't be any discussion on that issue. George always likes to know why, but who is to answer his questions? His parents think that he is still too young to understand global issues. सेकंड पॅराग्राफ. ॲक्च्युली जॉर्जला काय वाटायचं की TV आणि कम्प्युटर या दोन्ही गोष्टी वाईट नाही आहेत. त्याने आपल्या पेरेंट्सला, आई बाबांना समजून सांगण्याचा खूप प्रयत्न केला
की या दोन्ही गोष्टी कोणत्या? कम्प्युटर्स अँड इंटरनेट. या दोन्ही गोष्टींचा यूज करून सुद्धा आपण आपल्या पृथ्वीचं रक्षण करू शकतो. पण नाही, कोणीही त्याचं ऐकून घ्यायला तयार नव्हतं. आणि या वादग्रस्त अशा प्रश्नावर, या इश्यूवर कोणी चर्चा करायला सुद्धा घरामध्ये तयार नव्हतं. आता बिचाऱ्या या जॉर्जला नेहमीच वाटायचं, का असं का? त्याच्या मनामध्ये प्रश्न राहायचे, व्हाय. बट त्याच्या प्रश्नांचं उत्तर द्यायला कोणीही तयार नव्हतं. कारण त्याच्या आईवडिलांना अजूनही वाटायचं की हा अजून लहान आहे आणि याला काही एवढं अंडरस्टँडिंग होऊ शकत नाही. या जागतिक समस्या काय आहेत, ग्लोबल इश्यूज, म्हणजे जगातल्या समस्या काय आहे, यावर हा काही इतक्या लवकर समजून घेऊ शकणार नाही. म्हणून त्याच्याशी कोणी चर्चा करायची नाही, त्याच्याकडे कोणी लक्ष द्यायचे नाही. पुढे काय झालं? 3rd पॅराग्राफ. वन डे, however, George unexpectedly acquires a new friend and next door neighbor Annie, A-N-N-I-E, Annie नाव आहे एका मुलीचं. ॲनीज फादर एरिक तिच्या वडिलांचं नाव, इज अ ब्रिलियंट सायंटिस्ट अँड एव्हर विलिंग टू आन्सर ऑल ऑफ जॉर्ज क्वेश्चन्स. Eric has built a super intelligent computer named Cosmos. Cosmos has incredible powers. तर एके दिवशी असं करता करता या जॉर्जला त्याच्या शेजारी एक छानशी मैत्रीण मिळाली आणि तिचं नाव होतं ॲनी. ॲनीचे वडील एक सायंटिस्ट होते, ब्रिलियंट सायंटिस्ट, हुशार, बुद्धिमान. आणि जॉर्जने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ते देत असे. त्यांनी एक कॉस्मॉस नावाचा कम्प्युटर तयार केलेला होता आणि त्या कॉस्मॉसमध्ये इतका विलक्षण पॉवर होता, इतकं विलक्षण सामर्थ्य होतं, इनक्रेडिबल पॉवर्स होतं त्या कॉस्मॉसमध्ये. असा त्यांनी एक सुंदरसा ब्रिलियंट इंटेलिजंट कम्प्युटर तयार केलेला होता. इट कॅन लिटरली ओपन विंडोज ऑन द युनिवर्स अँड टेक यू टू एनी प्लॅनेट, स्टार, कॉमेट अँड इव्हन टू अ ब्लॅक होल. म्हणजे इतकं सामर्थ्य होतं त्या कॉस्मॉसमध्ये की या विश्वामध्ये तो जाऊन कुठल्याही प्लॅनेटवर जाऊ शकत होता, स्टारवर म्हणजे ग्रहताऱ्यांवर जाऊ शकत होता, त्याच्यानंतर कॉमेट धूमकेतूवर जाऊ शकत होता, इव्हन ब्लॅक होलकडे सुद्धा तो जाऊ शकत होता. ब्लॅक होल म्हणजे अशी एक गोष्ट, एक होल या युनिवर्समध्ये की ज्यामध्ये जाऊ तर शकतो आपण पण बाहेर पडू शकत नाही, बाहेर पडण्याचा मार्गच नसतो. मराठीमध्ये त्याला कृष्णविवर असं म्हणतात. ब्लॅक होल एकदा गेलं, त्याच्यात फसलं की बाहेर निघता येत नाही. अँड ऑफकोर्स कॉस्मॉस कॅन ऑल्सो ब्रिंग यू बॅक फ्रॉम देअर. परंतु हा कॉस्मॉस असा होता की या ब्लॅक होलमधून सुद्धा तो आपल्याला बाहेर काढू शकत होता, इतका पॉवरफुल होता तो. हाऊएव्हर कॉस्मॉस डिपेंड्स एंटायरली ऑन द इन्फॉर्मेशन दॅट इज फेड into it by people like Eric who do the research and thinking that can make cosmos work. परंतु इतका जरी हा पॉवरफुल असला तरी एरिक सारख्या लोकांनी त्यामध्ये इन्फॉर्मेशन टाकल्याशिवाय तो काही करू शकत नव्हता. म्हणजे कॉस्मॉस हा या एरिक सारख्या सायंटिस्टवर अवलंबून होताच. त्यांच्यामुळेच तो बाकीचं वर्क करू शकत होता. कारण काय इथे समजून घ्यायचं आहे की कॉस्मॉस जरी पॉवरफुल असला तरी तयार तर तो माणसानेच केलेला होता ना. आणि म्हणून मनुष्यांनी काही रिसर्च थिंकिंग केल्याशिवाय तो काही काम करू शकत नव्हताच. म्हणजे महत्त्वाचं आहे तो तयार जो केला ते एरिक नावाचे सायंटिस्ट जे जॉर्जचे वडील होते.
ठीक आहे, पुढला व्हिडिओ नंतर.